ओके. तर मित्रांनो, आज जो पेपर झाला कंबाईन एमपीएससी कंबाईन ग्रुप बी चा, त्याचे आपण मॅथ आणि रिझनिंग मध्ये आलेले सर्व प्रश्न आहोत ते काही बघणार आहोत आणि त्यांचे संभाव्य उत्तर काय असतील हे आपण आज बघणार आहोत. क्लिअर आहे. तर प्रश्न आहे 2026, म्हणजे आजच झालेला पेपर आहे आणि आता आपण त्याची व्हिडिओ शूटिंग करतो आहेत आणि बघूया. तर हा आपण जो प्रश्नपत्रिका जी निवडली आहे ही बी सेटची आहे. ओके. आणि यामध्ये प्रश्न जे चालू झाले ते 81 पासून सुरुवात झाले आणि आपण पहिला प्रश्न बघूया. तर पहिल्या प्रश्नामध्ये काय मागितलंय बघा. जर एका आयताची लांबी 40% वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल, हा प्रश्न आहे. बरोबर आहे. आणि हे जेव्हा वर्गात झालं होतं तेव्हा मी एकच प्रकारे सांगितलं होतं की हे किती वाढलं किती कमी झालं याच्यासाठी एकच गोष्ट, किती टक्के आहे, तर 40% आहे. आणि 40% म्हणजे काय रे, 40/100. बरोबर आहे का. जर याला आपण भाग दिला तर 2×4 आणि 2×5=10. हे काय झालं, 40%ने काय आहे, लांबी. हे मी सगळं हे जे बोलतोय हे सगळं लांबी बाबतीत बोलतोय. बरोबर आहे. म्हणजे काय झालं बघ, आधी लांबी 5 होती, नंतर 2 ने वाढवली म्हणजे लांबी किती झाली, 7 झाली. बघ, ही लांबी आहे, ही रुंदी म्हणतो. आणि लांबी गुणिले रुंदी म्हणजे काय असतं, एरिया असतो, क्षेत्रफळ असतं. बरोबर आहे. मग बघा, लांबी आधी 5 होती, 40%ने वाढवली म्हणजे 5 वर 2 वाढली तर किती झाली, 7 झाली. बरोबर आहे का. ते काय म्हणताय की आयताचं क्षेत्रफळ तेवढंच राहिलं पाहिजे, आधी जेवढं क्षेत्रफळ होतं तेवढंच आता पण राहिलं पाहिजे. म्हणजे काय, आपल्याला जी रुंदी आहे ती कितीने कमी करावं लागेल. बरोबर आहे का. मग इथं बघितलं तर 5ला अशा संख्येने गुणावं लागेल आणि 7ला अशा संख्येने गुणावं लागेल की एरिया सेम असेल. मग हे जसं जसं इथं 5 आणि 7 आहे त्यांचं जर उलट केलं तर इथं बघ, 7×5 35 आणि इथं 5×7 35. म्हणजे काय, 7×5 35 आणि 7×5 35. म्हणजे काय रे, एरिया सेम. आता काय झाला, 35-35 आहे, एरिया सेम आला. म्हणजे आपण जी रुंदी आहे, जी विड्थ आहे, ही काय केली, 7/5 केली म्हणजे कमी केली. आणि आपल्याला हेच विचारलं होतं की आयताची रुंदी कमी केली पण किती टक्क्यांनी कमी करावं लागली, तर आपल्याला माहिती आहे 7/2 केली. बरोबर आहे का. म्हणजे आपण कितीने कमी केली, आधी रुंदी 7 होती, आता 5 केली म्हणजे कितीने कमी केली, 2 ने केली. कशावर कमी केली, तर 7 ने केली आणि टक्क्यांमध्ये विचारलं म्हणून गुणिले 100. बरोबर आहे का. मग इथं उत्तर काय झालं, 200/7. इथंच कळलं की ज्याच्या एकक स्थान, ज्याच्या छेदाला 7 तेच उत्तर. आणि ऑप्शन मध्ये फक्त एकाच ठिकाणी 7 आहे म्हणून उत्तर तेच. पण आपण सोडून घेऊ. बघ इथं 7×1 7, 7×2 14, उरले किती, 6, 7×8 56, उरले 4 आणि 28.4/7. दिस इज द राईट आन्सर. क्लिअर आहे. ओके, जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. ओके. बघा, टीना हिने काही आंबे खरेदी केले, त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यांपैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले आणि तिच्याकडे 45 आंबे उरले असतील तर तिने बाजारातून किती आंबे खरेदी केली. तिने बाजारातून आंबे किती खरेदी केले हे काढायचंय आपल्याला. आणि आपल्याला एकूण आंब्यांची संख्या काय माहिती नाहीये. क्लिअर आहे. बघ, टीना हिने काही आंबे खरेदी केले. ओके. मी काय म्हणतो, तिने 100 आंबे खरेदी केले. किती आंबे खरेदी केले, 100. ओके. त्यातील 10% आंबे सडके निघाले. आता यातले 10% आंबे हे काय निघाले, खराब निघाले. 10% आंबे, मग 100चे 10% म्हणजे किती, 10. 10 खराब निघाले, शिल्लक किती राहिले, 90. हे काय राहिले म्हणजे तिच्याकडं शिल्लक, हे तिच्याकडं शिल्लक राहिले. बरोबर आहे का. आता शिल्लक आंब्यांपैकी हे शिल्लक राहील ना, ह्या शिल्लक आंब्यांपैकी 80% आंबे, ह्या शिल्लक आंब्यांपैकी 80% 80% आंबे तिने कोणाला दिले, मित्रांना दिले. म्हणजे इथं जे येईल हे कोणाला दिले, मित्रांना दिले. मग मित्रांना किती दिले, आता याच्यातून एक शून्य काढला तर 10% येतील. बरोबर. 9×8=72. म्हणजे 90चे 80% म्हणजे किती, 72. हे मित्रांना दिले. 100 आपण मानून घेतले, 10% खराब निघाले म्हणजे 90 राहिले. 90 आंब्यांपैकी तिने 72%, 90 आंब्यांपैकी 80% मित्रांना दिले. म्हणजेच किती दिले, 72 आंबे मित्रांना दिले. 72, 90 पैकी 72 दिले तर तिच्याकडं शिल्लक किती राहिले, तिच्याकडं 18 आंबे शिल्लक राहिले.
हे फायनल. तिच्याजवळ किती मित्रांना देऊनही तिच्याकडे किती आंबे शिल्लक राहिले? 18. प्रश्नात काय विचारलंय? जर तिच्याकडे 45 आंबे उरले, बघ 100 आंबे होते, या 100 पैकी 18 राहिले. आपण जेव्हा 100 मानले तेव्हा 18 राहिले, पण ऍक्च्युअल मध्ये 18 बाकी आहे का? नाही. ऍक्च्युअल मध्ये 18 शिल्लक आहे का? नाही. ऍक्च्युअल मध्ये किती आहे? 45 शिल्लक आहे. म्हणजे काय? हे 18 कशाच्या बरोबरीने आहे? 45च्या. जर 18 45च्या बरोबरीने, तर एकूण आंबे जे आपण मानले तर 100 बरोबर किती, असा हा प्रश्न. बरोबर आहे का? मग बघ इथं काय करणार आपण? तिरकस गुणाकार. 100 गुणिले 45 भागिले 18. दिसतंय का? ओके, दिसतंय. मग इथं बघ 9 दुने 18 आणि 9 पाचे 45. मग काय आलं? 500 भागिले 2. 500चे निम्मे आले 250. म्हणजे तिच्याजवळ सुरुवातीला किती आंबे होते? तर 250 आंबे होते. 250 आंबे होते. या प्रकारचा प्रश्न होता हा. क्लिअर आहे? समजलं? जाऊया आपण पुढच्या उदाहरणाकडे. बघा हा सुद्धा याचाच प्रश्न आहे. नफा आणि तोट्याचा प्रश्न आहे. बघ हा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. यामध्ये काय विचारलंय बघ. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो. वस्तूची छापील किंमत 750 रुपये असल्यास दुकानदाराने ती वस्तू किती रुपयांना खरेदी केली? म्हणजे आपल्याला काय काढायचंय? खरेदी किंमत काढायची आहे. बरोबर आहे का? एका वस्तूवर दुकानदाराने 10% सूट दिली आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सूट आपण कोणत्या किमतीवर देत असतो? छापील किमतीवर. आपण काय करतो? छापील किमतीवर नेहमी सूट देत असतो. बरोबर आहे का? आणि नफा आणि तोटा हा कशावर होतो? हा खरेदी किमतीवर होत असतो. बरोबर आहे का? मग इथं आपल्याला कळलं आणि प्रश्नामध्ये दिलेले आहे की छापील किंमत किती आहे? 750 रुपये. मग आपण 750 रुपये घेऊया. ही 750 रुपये त्याच्यावर किंमत छापलेली आहे. ह्या किमतीवर काय केलं? 10% सूट दिली. 10% सूट दिली म्हणजे 10% कमी केले. आता 775चे 10% म्हणजे काय? एक शून्य काढला तर काय आलं? 75. म्हणजे त्यांनी काय केलं? 750 रुपयावर 75 रुपये कमी केले. म्हणजे त्यांनी किती रुपयाला दिली? ती 675 रुपयाला ती वस्तू दिली. खरेदी म्हणजे त्यांनी किती रुपयाला दिली? तर ही 600 ही विक्री केली त्यांनी. बरोबर आहे का? आणि काय केलं? ही विक्री किंमत 675 रुपयाला विकली, तरीही त्याला 25%चा नफा झाला. 675 ला विकली तरी 25%चा नफा झाला. म्हणजे काय झालं बघ. 25% म्हणजे काय रे? आपण ह्या पद्धतीने खूप सारे बघतो की 25% म्हणजे काय? 1/4. बरोबर आहे का? याचा अर्थ काय असतो? 4 त्याची खरेदी होती, 4ची वस्तू त्यांनी 5 रुपयाला विकली. बरोबर आहे का? 4 रुपयाला घेतलेली वस्तू 5 रुपयाला विकली म्हणजे त्याला 25% नफा झाला. बरोबर आहे का? हा. मग आपल्याला हे कळलं पाहिजे की 25% नफा होऊन ही किंमत आली, म्हणजे ही 5 ची किंमत 675च्या बरोबरीने आहे. आपल्याला फक्त खरेदी किंमत काढायची आहे, म्हणजे 4 काढायचा आहे. तर 4 बरोबर किती? एवढंच. तर 4 गुणिले 675 भागिले 5. भागाकार करूया. 5 एक 5, 5 एक 5 उरला 1, 5 त्रिक 15 आणि इथं 5 त्रिक नाही सॉरी 2. हा 5 5 25 म्हणजे काय? 135 गुणिले 4. उदाहरण दे. गुणाकार कर. 4 पंच 20, 2. 4 त्रिक 12, 2 14, 4 एक 4 आणि हा चला किती झाले? 540. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती? 540 रुपये. हे ऑप्शन नंबर 1 याचं बरोबर आन्सर आहे. क्लिअर आहे? समजलं? खूप सोपा प्रश्न होता हा. आपण बघूया पुढे. या प्रकारचा प्रश्न आपल्याला करणीमध्ये प्रश्न विचारले आहेत की वर्गमुळात 45 अधिक वर्गमुळात 245 भागिले, तर भागिले वर्गमुळात 320 वजा वर्गमुळात 180. या प्रकारचा प्रश्न आहे. बघ आता इथं काय झालं? हे जे वर्गमुळात दिलेलं आहे, ही वर्गमुळात ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये. मग ही जर पूर्ण वर्ग संख्या नाहीये तर आपल्याला याची काय करावं लागेल? फोड पाडावी लागेल. फोड पाडावी लागेल म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? याचं म्हणजे 45ला म्हणजे 45 असा 45 अशा दोन संख्यांचा गुणाकार तयार करायचा आहे की त्याच्यामध्ये एक संख्या तरी पूर्ण वर्ग मिळाली पाहिजे, म्हणजे ती आपल्याला वर्गमुळातून बाहेर काढता येईल. आता इथं 45 वर्गमुळात 45 आहे, तर याला मी 9 5 45 असं लिहू शकतो. बरोबर आहे का? 9 5 45 म्हणजे काय होईल? 3
नवाला वर्गमूळातून बाहेर काढलं तर 3 किंवा नवाचं वर्गमूळ 3 आणि 5 जसेच्या तसा ह्या पद्धतीने. क्लिअर आहे? मग ह्याच पद्धतीने मी प्रत्येकाचं करून घेतो. बघ इथं 9 5 45, 9 5 45 म्हणजे काय होणार आहे 3 वर्गमुळात 5 अधिक इथं बघ, इथं जर बघितलं तर 49 गुणिले 5 म्हणजे 7 वर्गमुळात 5 ह्या पद्धतीने होणार आहे. आणि भागिले मिळणारे भागिले इथं लिहितो 320 आहे. 320 म्हणजे काय तर 64 म्हणजे 8 64 गुणिले 5 अधिक इथं बघ वजा आहे ना, हा वजा 180 म्हणजे 36 पंच 180 म्हणजे 36 चे 6 आणि वर्गमुळात आले 5 या पद्धतीने. बरोबर आहे? आता इथं बघ वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 अधिक 7 वर्गमुळात 5 यांची बेरीज जर केली तर ती काय होईल वर्गमुळात 10 वर्गमुळात 10 वर्गमुळात 5 आणि इथं 8तून 6 गेले 2 आणि वर्गमुळात 5 जसेच्या तसा. वर्गमुळात 5 कॅन्सल. बे एक बे आणि बे पंच 10 तर उत्तर किती आलं 5 आणि ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. बरोबर आहे का? इथं समजलं पाहिजे होतं की आपल्याला पूर्ण वर्ग दिलेला नाही तर आपल्याला पूर्ण वर्ग काढणं गरजेचं म्हणजे त्या संख्यांचा फोड करणं गरजेचं होतं. क्लिअर आहे? मग याचं उत्तर आपण काढलं. बघू पुढचा प्रश्न. बघा हा प्रश्न आपला आपण लेक्चरमध्ये भरपूर वेळा सोडून घेतलेला आहे. जे विद्यार्थी असतील त्यांच्या लक्षात येत असतील की बघ एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे, कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे आणि त्या पट्टीची परिमिती किती. आता परिमिती म्हणजे काय असते हे सर्वांना माहिती पाहिजे. परिमिती म्हणजे काय चारी बाजूंची बेरीज. ओके, इथं काय दिलंय एका आयताकृती पट्टीची, हे बघ ही एक आयताकृती पट्टी आहे, ही आयताकृती आहे. ओके, ही मोठी बाजू म्हणजे ही सगळी ही झाली त्याची लांबी आणि ही झाली त्याची रुंदी. ही झाली लांबी, ही झाली रुंदी. बरोबर आहे? मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे म्हणजे ही जी बाजू आहे ही किती आहे 40 सेंटीमीटर आहे आणि कर्ण त्याच्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे. आता कर्ण म्हणजे हा कर्ण आणि हा याच्यापेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे म्हणजे हा किती आहे 41 सेंटीमीटर. बरोबर आहे का? आपल्याला काय विचारू त्याची परिमिती किती. आता परिमिती काढण्यासाठी आपल्याला ही बाजू माहिती आहे याच्यामुळे ही पण बाजू माहित झाली. ही 40 तर ही 40 पण ही बाजू माहिती आहे का नाही. ही बाजू ही माहित झाली तर ही पण मिळेल आणि चारही बाजूंची बेरीज करते. पण एक गोष्ट मग याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की ही 90 डिग्री असतं आणि 40 41 म्हणजे काय इथं आपल्याला पायथागोरस वापरावं लागेल. पायथागोरस काय म्हणतं पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. पण मी हे खूप वेळा सांगितलंय, खूप वेळा आपण हे ट्रिपलेट बघितले. ट्रिपलेट आता तुम्हाला जे विद्यार्थी आहेत त्यांना ट्रिपलेट माहित असेल. ट्रिपलेट म्हणजे काय रे बघ 3 4 5 म्हणजे जर पहिली बाजू 3 असेल दुसरी बाजू 4 असेल तर कर्ण म्हणजे 100% 5च राहणार. बरोबर आहे? त्याच पद्धतीने 5 12 13 ह्या पद्धतीने त्याचप्रमाणे 7 24 आणि 25 आणि त्याच टायमाला मी डायरेक्ट हे लिहून दिलं होतं की 9 40 आणि 41 ह्या जोड्या फिक्स असतात. ह्या जोड्या फिक्स असतात. आता एखादं काय करेल हे 40चा वर्ग त्याचं वर्गमूळ मग वजा करील आणि मग उत्तर 81 करील आणि त्याचा हे एवढं करण्यापर्यंत ज्याच्या ही गोष्ट लक्षात आहे ज्याच्या लक्षात आहे की हे वर्गात झालेलं होतं सरांनी घेतलं होतं तर हे उदाहरण न सोडवता म्हणजे पायथागोरस न वापरता डायरेक्ट इथं काय येईल 9 येईल. मग हा 40 तर हा 40 हा 9 तर हा 9 आणि आपल्याला काय विचारलं परिमिती. परिमिती म्हणजे काय सर्वांची बेरीज 40 आणि 40 80 आणि 9 9 किती 18 8 98 सेंटीमीटर. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर 4. हे ट्रिपलेटमुळे फार सोपं झालंय. क्लिअर आहे का? हे आपण बघितलेलं होतं. याचा ऑप्शन नंबर किती आला 4 नंबर. क्लिअर आहे? जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. हाही एक खूप व्यवस्थित प्रश्न आहे आणि चांगला प्रश्न आहे. समजून घे. दोन संख्या 5-7 प्रमाणात आहे. ह्या दोन संख्या ह्या ऍक्च्युअल संख्या नाहीये. ह्या दोन संख्यांचं काय दिलंय प्रमाण दिलंय. दोन संख्या 5-7 प्रमाणात आहे. जर दोन्ही संख्यांमध्ये 12 मिळवले तर त्याचे प्रमाण 7-9 होते. तर मूळ संख्यांमध्ये त्या दोन संख्यांमधील फरक किती असं विचारलं आपल्याला ऑप्शन दिलं. बरोबर आहे का? बघ आता ह्या त्या दोन संख्या मी मानतो जशा आहे तशा. समजा ती संख्या 5-7 आहे ना तर मी 5-7च मानतो. ओके, पहिली संख्या 5 दुसरी संख्या 7 असं मानतो. आता ह्या दोन्ही संख्यांमध्ये किती मिळवले 12 मिळवले. किती मिळवले 12 मिळवले आणि परिणामी काय झालं त्यांचं प्रमाण जे झालं ते किती झालं 7-9 झालं.
बघ 5-7 हे प्रमाण आहे आणि 7-9 हे सुद्धा प्रमाण आहे, पण आपण त्यांच्यामध्ये एक पूर्ण संख्या मिळवली 12 आणि 12. बरोबर आहे का? इथं जर बघितलं तर पाचाचे बघ 5चे किती झाले 7 झाले, म्हणजे किती रेशोने वाढले 2 रेशोने वाढले. इथं पण बघ 7चे 9 झाले, म्हणजे किती रेशोने वाढले तर 2च रेशोने वाढले. 2 रेशोने वाढले. हे 2 रेशोने वाढले म्हणजे किती मिळवल्यावर झाले तर 12 मिळवल्यावर झाले. म्हणजे काय 2 रेशो बरोबर 12. 2 रेशो बरोबर 12 आहे. कारण बघ ना रेशो झाले, आपण फक्त रेशोची तुलना केली. 7 रेशोचे 9 रेशो झाले, म्हणजे जर रेशो मध्ये काय झालं 2 ऍड झाले, 7 आणि 2 9 झाले, पण ऍक्च्युअल मध्ये 12 आहे, म्हणजे 2 ची किंमत किती आहे 12 आहे. ओके, 2 ची किंमत 12 आहे. आपल्याला काय विचार त्या संख्यांमध्ये फरक. आता मूळ संख्या 5 ही 7 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे 2चा, आणि आपल्याला 2 बरोबरच काय मिळालं आहे 12, म्हणजे उत्तर किती ऑप्शन नंबर 2 12च. क्लिअर आहे? ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघ प्रश्न रेल्वेवरच्या प्रश्नांचा होता. बघ 2 रेल्वे गाड्या, आणि हा ऑलरेडी आपले हे प्रश्न ह्यासारखे, हाच शेवटचा आपला टाइम होता जेव्हा आपण हे चॅप्टर संपवलं होतं. हाच शेवटचा चॅप्टर होता. बघ 2 रेल्वे गाड्यांचा एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर प्रति तास व 76 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे. वेगवान गाडी धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते, तर वेगवान गाडीची लांबी किती विचारले. बरोबर आहे. आणि आपण जे पूर्ण रेल्वेचं चॅप्टर बघितलं त्यामध्ये आपण एकच गोष्ट शिकलो, काय की रेल्वे गाड्याचा एकाच दिशेने असेल तर बेरजेचे काय होते, सॉरी वेगांचे काय होते वजाबाकी, आणि एकाच दिशेने विरुद्ध दिशेने येत असेल तर बेरीज होते, आणि एकाच दिशेने जात असेल तर त्यांच्या वेगाची काय होते वजाबाकी होते. ओके, ही गोष्ट. आणि आपण सर्वात महत्त्वाचं शिकलो होतो, एकच सूत्र होतं काय L अधिक L2 बरोबर S1 प्लस मायनस N2 S2 इंटू टी. हे एकच सूत्र मी तुम्हाला दिलेलं होतं. यावरून लांबी स्पीड आणि गुणिले टाइम, यामध्ये फक्त किमती टाकायच्या. आपल्याला लांबी काढायची आहे म्हणून L जसेच्या तसा, कारण माणसाला लांबी नाही म्हणून आपण त्याची लांबी घ्यायची नाही, फक्त रेल्वेची लांबी आहे तीच काढायची आहे. S1 प्लस S2. आता इथे बघ एकाच दिशेने जाणारे, एकाच दिशेने दोन्ही ट्रेन एकाच दिशेने जाणारे, म्हणजे आपण त्यांच्या वेगांची काय करणारे वजाबाकी करणारे, म्हणून 112 वजा किती 76 आणि गुणिले टाइम किती लागला त्याला 20 सेकंद आहे. इथं सेकंद आहे हे लक्षात घ्या, इथं सेकंद आहे आणि हे किलोमीटर पर आवर आहे हे लक्षात घ्या. तर 112 मधून 76 गेले, 172 मधून 76 गेले तर किती येईल 36, 12 हा बरोबर 36 येतील. आता हे 36 काय आले किलोमीटर प्रति तास आले आणि गुणिले 20 सेकंद आहे. बरोबर आहे. आणि आठवतं का जर इकडं सेकंद असते तर आपल्याला याचं रूपांतर किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करून घ्यावं लागेल. बरोबर आहे का? म्हणजेच काय मला काय करावं लागेल हे किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी याला 5/18 ने गुणावं लागेल. बरोबर आहे का? मग आता बघ 18 एका 18, 18 दुने 36, 5 दुने 10, 10 गुणिले 20 बरोबर किती 20 किती आले 200. काय आहे ही लांबी आहे, लांबी कशामध्ये राहील आता मीटर मध्ये, तर 200 मीटर आहे का कुठं, हा ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. ह्या पद्धतीने क्लिअर आहे, समजलं. तर मग रेल्वेची लांबी किती आली 200 मीटर आली. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा अजून एक प्रश्न यावरच आलेला आहे, नफा आणि तोटा. एक दुकानदार एका वस्तूची खरेदी 1200 रुपयामध्ये करतो व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क म्हणजे छापील केलेल्या किमतीवर 10% सूट देतो, तर वस्तूची मार्क केलेली किंमत किती, म्हणजे आपल्याला वस्तूची छापील किंमत काढायची आहे. बरोबर आहे का? आणि मी मगाशीच सांगितलं की वस्तूची छापील किंमत म्हणजे आपण सूट कशावर देतो नेहमी छापील किमतीवर. ही जर छापील किंमत असेल तर ह्या किमतीवर आपण काय करतो, ही छापील किंमत लिहितो मी फक्त. छापील किंमत सूट आपण नेहमी छापील किमतीवरच देतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि काय म्हटलंय, आणि 10% सूट देतो, 1200 मध्ये खरेदी करतो आणि त्याला नफा होतो.
बरोबर आहे का? जसं ज्याप्रमाणे छापील छापील सूट आपण छापील किमतीवर देतो, त्याचप्रमाणे नफा कशावर होतो? खरेदी किमतीवर. म्हणून खरेदी किमतीवर नेहमी काय होतो? नफा होतो. बरोबर आहे का? हा. आपण फक्त किमती टाकू की छापील किंमत आपल्याला काढायची आहे. छापील किंमत तर माहिती नाही, पण आपण 10% सूट देतो. 10% सूट देतो म्हणजे 100 पैकी 10% सूट दिले म्हणजे राहिले किती? 90. बरोबर आहे. ही छापील किंमत मी जसं तसं ठेवतो, छापील किंमत, कारण हीच किंमत आपल्याला काढायची आहे. एकदम सोपं आहे. खरेदी किंमत किती दिलेली आहे आपल्याला? 1200. मग खरेदी किंमत 1200 गुणिले किती टक्के नफा झाला? 20%. आता टक्के म्हणजे 100ला 20 झाला ना, म्हणजे म्हणजे किती? 120. बरोबर आहे का? मग इथं बघ, ह्या एक शून्याला हा एक शून्य गेला, इथं 1 0 1 0 1 0 1 0 2 शून्य कॅन्सल झाले. बरोबर आहे का? मग आता बघ, राहिलं काय? मी तेवढंच लिहितो, तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून. छापील किंमत जशीच्या तशी बरोबर 9/10 बरोबर 12 गुणिले 120. बरोबर आहे का? मग आता मी काय करतो, हे 10 इकडे पाठवतो, म्हणजे गुणिले 10 इकडे गेले, आणि हा 9 इकडं वरती आहे, तर इकडे काय होईल? छेदस्थानी होईल, आणि हे कॅन्सल होतील, आणि इथं राहील काय? फक्त छापील किंमत. ओके, आपल्या छापील किंमतीचं उत्तर आलं पाहिजे. बरोबर आहे. मग इथं बघ, 3 त्रिक 9, 3 चोक 12. ओके, इथं परत बघ, 3 1 3, 3 चोक 12, आणि हा शून्य जशीच्या तसा. आता राहिलं काय? 4 गुणिले 40, 4 गुणिले 40 गुणिले 10, 4 चोक 16, हा एक शून्य हा एक शून्य जशीच्या तसे ठेवले, म्हणजे वस्तूची छापील किंमत किती आली? 1600. कुठे 1600? हा, ऑप्शन नंबर 2. दिस इज द राईट आन्सर. ऑप्शन नंबर 2. क्लिअर आहे? याचं उत्तर किती? 1600. म्हणजे त्या वस्तूची एकूण ती जी छापील किंमत आली ती किती आली? 1600 रुपये. ओके, बघूया पुढचं. बघा, काळ आणि काम आपलं शिकून झालेलं आहे, यावरच आधारित प्रश्न विचारला गेला होता, काळ आणि काम. बरोबर आहे. आणि यामध्ये बघ, दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात जर त्यांच्यातील वेगाने काम करणारा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल, तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात करेल? अरे आठवतं का रे मित्रांनो, आपण हे प्रश्न जसेच्या तसे सोडून घेतले होते. पट, पेक्षा, हे प्रकारचे प्रश्न आपण यामध्ये बघितले होते. बरोबर आहे का? यामध्ये पट दिली आहे, यामध्ये पट दिली आहे म्हणजे त्या व्यक्तीची कार्यक्षमता दिलेली आहे. काय दिलेली आहे? त्या व्यक्तीची कार्यक्षमता. मग बघ, दोन व्यक्ती आहे, मी समजा ए आणि बी ह्या त्या दोन व्यक्ती मानतो. ओके, दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे, म्हणजे एकत्रितपणे ए प्लस बी एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करतात. किती तासात? 24 तासात पूर्ण करतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा, तुम्हाला माहिती आहे की जेव्हाही एखाद्या व्यक्तीला मी सांगितलंय की पेक्षा लागतो, त्याला आपण एक मानतो. तर ही जी पट आहे ही काय आहे? बघ, इथं आपण लिहित असतो नेहमी तास, इथं लिहितो आपण कार्यक्षमता, हे तुम्हाला आठवत असेल कार्यक्षमता, आणि इथं जे लिहितो आपण या रेषेच्या खाली, हे काय असतं? एकूण काम असतं. एकूण काय असतं? काम असतं. बरोबर आहे का? हा 24 तासात करतो, याची कार्यक्षमता बघ, दुसऱ्या व्यक्तीपेक्षा, ज्याला पेक्षा म्हणजे दुसऱ्याला, म्हणजे त्याला आपण एक मानणार, तर दुसरा किती? 3 पट वेगाने काम करतो ना, म्हणून हा एक, तर हा 3 काम करतो. तर काम करणारी व्यक्ती किती वेळात, म्हणजे आपल्याला जी फास्ट काम करते ती व्यक्ती हे काम पूर्ण किती तासात संपवेल हे विचारलंय. मग बघ, दोघं मिळून एकत्रित हा 3 काम करतो, हा एक काम करतो, एकत्रित दोघं किती करतील? 4 काम करतील. म्हणून एकूण काम किती? 24 चोक 96. किती आलं काम? 96. बरोबर आहे का? म्हणून यालाही काम 96 करावं लागेल, आणि यालाही काम 96 करावं लागेल. आपल्याला विचारलं हा किती वेळात करेल, तर 96/3 म्हणजे काय? ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा गुणाकार केला म्हणजे बघ, ह्या संख्येचा ह्या संख्येचा गुणाकार केला तर हे उत्तर मिळतं. म्हणजेच काय? ह्या संख्येला ह्या संख्येने भागलं तर हे उत्तर मिळतं. म्हणजे 96/3 बरोबर 3 त्रिक 9, 3 2 32 तास येईल. आहे का उत्तर? 32 तास रे. हा बघ, ऑप्शन नंबर 4, 32 तास. या पद्धतीने क्लिअर. हे पण प्रश्न आपले झालेले होते सोडून, या प्रकारचे एक्झाम. ओके, पुढे बघूया. हा एक जरा चांगला प्रश्न होता बघा, भरपूर जणांना यामध्ये डाऊट आला असेल, तर असं जास्त काही डिफिकल्ट नव्हता, म्हणजे डिफिकल्ट नाहीच आहे मुळात, फक्त कळायला पाहिजे, सोडवण्याचीही गरज नाही, म्हणजे इतका फक्त बघूनच कळतं. बघ, रणधीर जवळ 10,000 रुपये होते,
त्यापैकी काही रक्कम तो स्कीम ए मध्ये 5% दर साल दर शेकडा सरळ व्याज दराने गुंतवतो. उर्वरित रक्कम स्कीम बी मध्ये 8% दर साल दर शेकडा सरळ व्याज दराने गुंतवतो. जर त्याला 1 वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळाले तर त्याने स्कीम बी मध्ये किती गुंतवणूक केली. आणि आपल्याला ऑप्शन दिले 3000, 5500, 6500 आणि 7000. बघ मी काय म्हणतो, रणधीर आहे, रणधीर, ह्या रणधीर जवळ किती रुपये आहे रे? 10,000 रुपये, बरोबर आहे. आणि त्याने काय केलं, स्कीम ए आणि स्कीम बी असे यांच्यामध्ये त्यांनी पैसे लावले, बरोबर आहे का. त्यापैकी ती काय केले त्यांनी 5% रक्कम. आता 10,000ची 5% रक्कम म्हणजे काय, एक शून्य कॅन्सल केला तर 10% रक्कम मिळते आणि अजून एक शून्य कॅन्सल केला तर 1% रक्कम मिळते, किंवा एक शून्य कॅन्सल केला तर 10% रक्कम मिळते. 10% रक्कम म्हणजे किती, 1000, तर 5% रक्कम म्हणजे किती, 500, बरोबर आहे का. म्हणजे काय केलं त्यांनी, पहिल्या स्कीम मध्ये 500 रुपये मिळाले, 500 रुपये लावले किंवा मिळाले, 500 रुपये व्याज मिळाले. दुसरे हे बघ इथं 5% मिळाले. दुसऱ्या स्कीम मध्ये किती पैसे लावले हे माहिती नाहीये, किती त्याला मिळाले हे माहिती नाही, पण हे किती आहे, 8% झाले, बरोबर आहे का. आणि हे दोघं मिळून त्याला किती रुपये मिळाले, तर त्याला 710 रुपये मिळाले, बरोबर आहे का. 500 रुपयामध्ये किती रुपये मिळवले म्हणजे 710 होतील. 500 मध्ये किती रुपये मिळवले म्हणजे किती, 210 रुपये होते, बरोबर आहे का. 210 रुपये म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळाली की हे 5% इथं 8% कितीने जास्त आहे, 3% जास्त आहे, बरोबर आहे का. कितीने, 3% जास्त, आणि हीच व्हॅल्यू 3%ची किती आहे, 210, बरोबर आहे का. मग आपल्याला हे कळालं 3% म्हणजे 210, तर एकूण रक्कम किती गुंतवणूक केली तर 100% बरोबर किती, एवढंच काढायचं होतं. तर मग इथं बघ 100 गुणिले 210, 100 गुणिले 210 भागिले किती, 3, 3 एक 3, 3 इन 7 21, 0, 70 आणि त्याच्यावर परत 2 शून्य रुपये, 7,000 रुपये त्यांनी गुंतवणूक बी स्कीम मध्ये केली. बी स्कीम मध्ये किती गुंतवणूक केली, 7,000 रुपये. ऑप्शन नंबर 4. सोपा प्रश्न आहे, क्लिअर आहे का. या पद्धतीने हा प्रश्न थोडा लॉजिक बेस होता आणि असं तर नव्हतं अवघड होता, अवघड तर वगैरे काही नाही. ओके, बघा आता रिझनिंगचा प्रश्न होता. प्रश्न काय विचारला व्यवस्थित लक्षात घ्या. आपलं रिझनिंग हे आपण शिकलेलो आहोत. बघ, अक्षरांमधील वेगवेगळ्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होते, म्हणजे संख्या काय होती, एकाने कमी होत चालते. या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षर मालिका आहे. एकदम सोपा प्रश्न होता, आपण फक्त चेक करायचं होतं. आणि मी खूप वेळा सांगितले की या प्रकारचे प्रश्न आपण हातावर किंवा ए बी सी डी असं करून सोडवायचे नाही. ज्यांनी पेपर दिले त्यांना विचारा, हे पेपर हे एक्झाम हे प्रश्न सोडवायला वेळ पुरतो का, अजिबात वेळ पुरत नाही. त्यामध्ये तुम्ही एबीसीडी काढून बसणार, अजिबात नाही. डायरेक्ट आपल्याला लक्षात पाहिजे की बी, बी म्हणजे किती आहे, बी किती नंबरला आहे, 2. यच हा कशासारखा दिसतो, 8 सारखा. हे आपलं झालंय वर्गात हे आपलं वर्गात झालेलं आहे, आपण ह्याच पद्धतीने सोडवलं. बी म्हणजे 2, एच म्हणजे 8, एम म्हणजे 13, क्यू म्हणजे 17, एस म्हणजे 19 आणि यू म्हणजे 21. आता इथं काय म्हणतंय, प्रत्येक वेळी एकाने कमी होते. आता इथं बघ 2 चे किती झाले, 8 झाले, 8 चे किती झाले, 5, म्हणजे इथं किती वाढले, इथं वाढले 6, इथं 5, इथं 4, इथं काय झाले, 2 झाले, 2. हे एक एकने कमी व्हायला पाहिजे होतं ना, 5, 6, 5, 4, इथं 3 पाहिजे होता, इथं किती आला, 2. म्हणून ऑप्शन नंबर 1 कॅन्सल, बरोबर आहे. इथं बघ एफ म्हणजे 6, जे म्हणजे 10, एन म्हणजे 14, क्यू म्हणजे 17, एस म्हणजे 19 आणि टी म्हणजे 20. इथं बघ कितीने, 4 ने, इथं 4 ने, ऑप्शन नंबर 3 पण कॅन्सल. इथं बघ सी, सी म्हणजे 3, एच म्हणजे 8, एम म्हणजे 13, 17, 20 आणि व्ही म्हणजे 22. इथं बघ कितीने, 5 ने, इथे 5 ने, गेलं, बरोबर. राहिलेलं ऑप्शनच उत्तर राहिलेलं, पण आपण चेक करूया.
एफ 6 नंबर, यल एक दांडी लहान एक दांडी मोठी, एक दांडी लहान एक दांडी मोठी 12, क्यू 17, यू 21, एक्स 24, झेड 26. बरोबर आहे. इथं बघ 6 मध्ये किती मिळवले म्हणजे 12 झाले 6. याच्यामध्ये किती मिळवले 5. याच्यामध्ये किती मिळवले 4. याच्यामध्ये किती मिळवले 3. याच्यामध्ये किती मिळवले 2. बघ ते काय म्हणतात प्रत्येक वेळी एकने कमी झाले पाहिजे. 6 5 4 3 2 झाले ना, एक एकने कमी. ऑप्शन नंबर 4 दिस इज द राईट आन्सर. ओके, पुढचं उदाहरण. आता एकदम सोपा प्रश्न होता बघ, फक्त कळलं पाहिजे काय विचारलंय. प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभं होती. प्रज्ञाची बस जेव्हा शाळेत पोहोचली, ही बस आहे, या बसचं हे तोंड आहे, ह्या बसचं हे तोंड आहे. तर ही जेव्हा शाळेत पोहोचली तेव्हा तिचं तोंड कुठं होतं दक्षिणेकडे, इथं दक्षिणेकडे होतं. बरोबर. घरून निघाल्यावर, आता घरून पुढे थोबाड होतं आपल्याला माहिती आहे का त्या बसचं, नाही. घरून निघाल्यावर ती 2 वेळा डावीकडे आणि 1 वेळा उजवीकडे, आणि हे आपलं वर्गात झालेलं आहे. 50 वेळा डावीकडे विचारू द्या, 48 वेळा उजवीकडे विचारू द्या, 1 वेळा उजवीकडे 1 वेळा डावीकडे, 3 वेळा डावीकडे 2 वेळा उजवीकडे 5 वेळा. कितीही गोंधळ आला तरी टेन्शन घ्यायचं नाही, कारण डाव एक उजव्याला कट करत असतं हे आपल्या वर्गात झाले. म्हणजे काय, समजा मी डावीकडे वळालो नंतर उजवीकडे वळालो, म्हणजे मी आधीच्याच पोझिशनला आलो. म्हणजेच काय, एकदा डावीकडे एकदा उजवीकडे, तर तू कुठंच नसतो वळत, तू सरळ चालत असतो. म्हणजे जशी तुझी मागची पोझिशन होती तशीच तुझी आत्ताची पोझिशन. म्हणजे एक डाव एक उजव्याला कॅन्सल करतो, हे नेहमी लक्षात ठेवा. बरोबर आहे का. मग इथं काय दिलंय 2 वेळा डावीकडे म्हणजे लेफ्ट लेफ्ट 2 वेळा, आणि उजवीकडे 1 वेळा म्हणजे एका. बरोबर आहे का. मी काय म्हटलं, एक डाव एक उजव्याला कॅन्सल करतं, याने हे कॅन्सल झाले म्हणजे राहिलं काय लेफ्ट. म्हणजे काय लेफ्ट. तर घरून निघालं ना, घरून निघताना तिचा चेहरा, त्या बसचा चेहरा कोणत्या दिशेला होता असं विचारलंय. समजलं का. म्हणजे काय झालं माहिती का, घरून निघाली आणि डावीकडे वळाली आणि दक्षिणेला आली, असा त्याचा अर्थ झाला. कारण शाळेत पोहोचल्यानंतर दक्षिणेला आली, म्हणजे ती घरून निघाली आणि डावीकडे वळाली. म्हणजे अशी दिशा पाहिजे की आपण डावीकडे वळालं की दक्षिण मिळालं पाहिजे. बरोबर आहे का. मग बघ, जर पूर्वेकडे गाडी असेल तर तोंड कुठं पश्चिमेकडे, आणि डावीकडे वळाली, पूर्वेच्या डावीकडे म्हणजे खाली म्हणजे कोणता दक्षिण. म्हणजे आपल्याला ती गाडी कोणत्या दिशेला उभी आहे पूर्वेकडे, पण विचारलं काय चेहरा कुठे पश्चिमेकडे, म्हणून याचं उत्तर काय राहील पश्चिम. बरोबर आहे का. हा प्रश्न सोपा जरी होता तरी आपल्याला नंतरची दिशा नाही विचारली, आपल्याला आधीची दिशा विचारली होती, म्हणून इथं कन्फ्युजनची स्टेट निर्माण झाली होती, पण आपण त्याला व्यवस्थितपणे टॅकल केलं. क्लिअर आहे. बघूया पुढचा प्रश्न. समीकरणे म्हणतो आपण याला, बैजिक समीकरणे किंवा इक्वेशन आपण ज्याला म्हणतो, त्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये बघ, 2x अधिक 3y बरोबर 118 आणि 2x वजा 3y बरोबर वजा 62 आहे. तर काय विचारलं, y ची किंमत किती. y ची किंमत. बरोबर आहे का. बघ, आपल्याला हे माहित असतं की y ची किंमत काढायची म्हणजे काय करायचं, आपल्याला 2x म्हणजे x ला कॅन्सल करायचं. बरोबर आहे का. x ला कॅन्सल करायचं आहे, म्हणून मी काय करतो, यांचे चिन्ह बदलतो. जास्त जाड झालं, यांचे चिन्ह बदलतो. म्हणजे इथं प्लस आहे तर इथं होईल मायनस, इथं मायनस आहे तिथं होईल प्लस, आणि इथं मायनस आहे तर इथं होईल प्लस. आणि आपण जो विचार करतो तो शेवटच्या चिन्हांचा विचार करतो. म्हणजे बघ, प्लस 2x आणि वजा 2x काय झाले, कॅन्सल झाले. 3y अधिक 3y बरोबर किती झाले 6y बरोबर 118 अधिक 62 किती झाले 10 7 8 आणि किती 180. बरोबर आहे का. आणि मग 6y बरोबर 180, तर y बरोबर 180 भागिले 6, 6 त्रिक 18 म्हणजे उत्तर किती आलं, y बरोबर 30 आहे का. ऑप्शन नंबर 4. या प्रकारे y ची किंमत किती आली 30 आहे. ओके, पुढचं बघूया. बघ, हा प्रश्न दिशा ज्ञानावर, डायरेक्शन ह्या चॅप्टरवरचा प्रश्न आहे. किती अंतर चालावे लागेल. जर दिशा असती तर आपण फक्त दिशेचा विचार केला असता, पण आता इथं अंतर दिलंय म्हणून आपल्याला विचार सर्वांचा करावा लागेल. बघ, एक चोर एका घरात
एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो आणि नंतर उजवीकडे वळतो आणि आणखीन 2 किलोमीटर धावतो, नंतर उजवीकडे वळतो आणि आणखीन 7 किलोमीटर धावतो. शेवटी तो उजवीकडे 2 वळणे घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यावर 2 किलोमीटर धावतो आणि पोलिसांना हरवतो. ज्या घरात त्याने लूट लपवली त्या घरात पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर चालावे लागेल, असा हा प्रश्न. बघ, जसं दिलंय त्या पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघ, एक चोर आहे. एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो. कुठं? पश्चिमेकडे, म्हणजे ह्या बाजू. किती किलोमीटर धावला? 2 किलोमीटर धावला. बरोबर आहे. 2 किलोमीटर धावतो, नंतर उजवीकडे वळतो. आता इकडे धावत होता, उजवीकडे वळाला म्हणजे वरती गेला आणि तिकडे पण किती गेला? 2 किलोमीटर. आणखीन 2 किलोमीटर धावतो, नंतर तो उजवीकडे वळतो आणि 7 किलोमीटर धावतो. आता काय झालं? इथून तो परत उजवीकडे धावला आणि किती किलोमीटर गेला? 7 किलोमीटर. हे पूर्ण अंतर किती गेला? 7 किलोमीटर. हे पूर्ण अंतर 7 किलोमीटर गेला. ओके, 7 किलोमीटर. आता हे 7 किलोमीटर म्हणजे जर आपण इथं जर बघितलं तर इथपर्यंतचं अंतर किती आहे? 2. राहिलं अंतर किती? 5. म्हणजे इथून तर इथपर्यंत 7. हे एवढं, तर हे पण एवढं 2 आणि हे जे उरलेलं हे किती? हे जे उरलेलं हे किती? 5 किलोमीटरचं अंतर. बरोबर आहे. शेवटी तो उजवीकडे 2 वळणे घेतो. शेवटी तो आता इकडं चेहरा आहे त्याचा, तो 2 वळणे घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यावर 2 किलोमीटर धावतो. म्हणजे बघ, पहिलं वळण घेतलं उजवीकडे आणि किती किलोमीटर गेला? 2 किलोमीटर. इथं आला 2 किलोमीटर आणि परत 2 किलोमीटर धावला आणि इथपर्यंत आला आणि किती आला? 2 किलोमीटर. ह्या पद्धतीने आणि इथं येऊन थांबला. बरोबर आहे. विचारलं काय? ज्या घरात लूट लपवली त्या घरापर्यंत, म्हणजे इथं लूट लपवली होती तो इथं आहे, तर एवढं अंतर किती हे विचारलंय आपल्याला. बरोबर आहे का? मग सिंपल आहे. जर हे 2 किलोमीटर आणि मी जर असं सरळ वरती काढलं तर एवढं अंतर, हे बघ, इथून तर एवढं अंतर किती आहे? 2 किलोमीटर. हे पूर्ण अंतर किती आहे? 5. पैकी हे 2 आहे, तर हे किती? 3. हे राहिलेलं किती? 3. आणि हे 3, तर म्हणून हे खालचं पण 3 किलोमीटर. ऑप्शन नंबर 2. क्लिअर आहे का? म्हणजे हा प्रश्नही व्यवस्थित सोपा सोडवण्यासारखा होता. बघ, खालील 2 विधानांपैकी एक प्रतिपादन व एक कारण असे दिले आहेत. प्रतिपादन व कारण या दोघांतील परस्पर संबंध खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांतून शोधा. ओके, बघ, प्रतिपादन दिले, याला आपण असोसिएशन म्हणतो, याला आपण म्हणतो रिझन. बरोबर आहे. काय म्हटलंय प्रतिपादनामध्ये? काय म्हणताय की कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते कारण गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक असतात. आता आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा भूगोलाचा अभ्यास करतो तेव्हा आपण काय म्हणतो? कापसाची काळी मृदा म्हणतो, कापसाची गाळाची मृदा नाही म्हणतो. आता ऍक्च्युअल मध्ये काय असतं? या प्रतिपादनामध्ये त्यांनी जे दिलंय तेच सत्य मानावं लागतं. बरोबर आहे का? पण ठीक आहे, आपण हे जर म्हटलं कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते कारण गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक असतात, तर याच्यामध्ये काय होतं? एकतर हेही बरोबर वाटतं आणि तसं बघायला गेलं तर ते चुकीचंही वाटतं. पण मला असं वाटतं की ऑप्शन 1 किंवा 2 मध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होईल. ऑप्शन नंबर 1 की ऑप्शन नंबर 2. आता याच्यामध्ये तुर्तास मी तर सांगू शकत नाही नेमकी काय असेल, पण तरी आयोग काय देईल ते त्याच्यावर राहील, आयोगावर. पण मला तरी असं वाटतं की ऑप्शन नंबर 1 असावं. क्लिअर आहे? मला तरी असं वाटतं 1 असावं, पण आता आयोग काय देईल ते बघूया आपण. क्लिअर आहे? कारण हे याचं कारण वाटते, कापसाची गाळाची जमीन वाढ होते कारण गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक असतात म्हणून वाढ होते, असंही म्हणू शकतात. क्लिअर आहे? ठीक आहे, आयोग जे देईल उत्तर याला आपण जरा थोडस संदिग्ध मानूया. क्लिअर आहे? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा, हा प्रश्न पझल्सवर आहे. पझल्सवर असल्यामुळं हा प्रश्न जेव्हा आपण सोडवायला जाऊ तर यामध्ये काय 1 ते 2 मिनिटं, म्हणजे 2 मिनिटं तरी कमीत कमी विद्यार्थ्यांचा असेल. आता पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये 1 ते 2 प्रश्न असे असतात ना की ते वेळ खाऊ असतात आणि ते मुलांना कळले पाहिजे की ते सोडवायचे का सोडून द्यायचे. आणि हा सोडून देणाऱ्यापैकीच एक प्रश्न होता की हा न सोडवला तर बेटर होतं. बरोबर आहे? हा न सोडवलेलाच बरं होतं, कारण हा अवघड होता म्हणून नाही, पण हा लेंदी होता. खूप सारा विचार करावा लागणार होता, याला डायग्राम काढावी लागणार होती.
आणि त्यामुळे 2 ते 3 प्रश्न जात होते. ज्याच्याकडे वेळ शिल्लक होता त्याने उत्तर काढलेलं, अडचण नाही. क्लिअर आहे. पण आपण याचं उत्तर बघूया काय आहे. चालेल, ओके, बघूया. बघ, एका शाळेमध्ये ए बी सी डी ई आणि एफ अशा 6 व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतो. बरोबर आहे. आता मी काय करतो, जास्त खाली होईल, जास्त नाही दिसेल. बघ, इथं मी लिहितो शिक्षक. शिक्षक आहे आणि इकडे त्यांचे विषय आहे. ही विषयामध्ये एक अनिवार्य विषय आहे, म्हणजे कंपल्सरी म्हणतो त्याला आपण, आणि एक आहे ऐच्छिक विषय. अनिवार्य विषय आणि ऐच्छिक विषय. आणि याच्यामध्ये ए बी सी डी ई आणि एफ असे 6 शिक्षक आहेत. हे 6 शिक्षकांचे मी 6 करून घेतो, म्हणजे मला कन्फ्युजन होणार नाही, तुम्हालाही योग्य रीतीने समजेल. आता नेमकी हे खूप खाली आलं त्याच्यामुळे आता थोडंसं समजून घ्या. ठीक आहे. हे झाले शिक्षक, हे झाले एबीसीडी एफ पर्यंत, हे अनिवार्य विषय आणि हे झाले ऐच्छिक विषय. ओके, तर आता आपण एका याच्याने बघूया. बघ, एका शाळेत ए बी सी डी ई एफ अशा 6 व्यक्ती आहेत, शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात. आता बघ, प्रत्येक विषयासाठी 2 विषय आहेत. बरोबर आहे. हा, त्यापैकी एक अनिवार्य आणि दुसरा ऐच्छिक आहे. एक अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आणि एक ऐच्छिक म्हणजे ऑप्शनल. काय म्हटलंय, डी चा ऐच्छिक विषय इतिहास आहे. मी पेन बदलून घेतो. हा, डी चा ऐच्छिक विषय, हा विषय कोणता आहे, इतिहास आहे. ओके, डी चा ऐच्छिक विषय इतिहास आहे, जो की इतर 3 जणांचा अनिवार्य विषय आहे. म्हणजे काय, अजून 3 जणांचा, तिघांचा इतिहास हा काय अनिवार्य आहे. बरोबर आहे का. कोणाचा आहे ते माहिती नाही, पण आता जे 3 जण आहेत त्यांचा अनिवार्य विषय. दॅट्स इट. क्लिअर आहे. ते पुढे बघूया. ई आणि एफ यांच्या 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. कोणापैकी, सी आणि ई. सी आणि ई यांच्यापैकी या सी आणि ई चा ऐच्छिक विषय काय रे, सॉरी बरं का, सॉरी, ई आणि वरती असं गोंधळ होतो, सॉरी, इथं चाललंय ना आपला. हा, ई आणि एफ, ई आणि एफ यांच्या 2 पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. यांचा कोणाचा तरी, म्हणजे याचा किंवा याचा भौतिकशास्त्र आहे. आता कोणाचं आहे ते माहिती का, नाही. आणि कोणता आहे ते ऐच्छिक आहे काय तेही माहिती नाही. एफ चा गणित हा अनिवार्य विषय असून, एफ चा गणित अनिवार्य, गणित अनिवार्य विषय असून तो सी आणि ई चा, आणि तो सी आणि ई चा ऐच्छिक विषय आहे. सी आणि ई चा, सी चा ऐच्छिक विषय गणित आणि ई चा ऐच्छिक विषय गणित. बरोबर आहे का. अरे बरोबर आहे का. हा, ओके का. हा, आहे. इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहेत. इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहेत, परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून डी च्या अगदी उलट आहे. बघ, डी च्या अगदी उलट आहे, म्हणजे याचा जर ऐच्छिक असेल तर याचा अनिवार्य झाला. बरोबर आहे का. अरे बरोबर आहे का. डी च्या अगदी उलट आहे. सी आणि ई चा ऐच्छिक विषय आहे. सी आणि ई चा ऐच्छिक विषय आहे. इतिहास आणि इंग्रजी हे ए चे विषय आहेत. इतिहास आणि इंग्रजी म्हणजे ऐच्छिक काय झाला, इंग्रजी. बरोबर आहे का. हा, आणि एक्झॅक्ट याच्या उलट आहे, म्हणजे याचा काय झाला इथं, इंग्रजी. ओके, इंग्रजी. हा, ए चे विषय आहेत, परंतु अनिवार्य ऐच्छिक विषय डी च्या अगदी उलट आहे.
रसायनशास्त्र हा केवळ एका शिक्षकाचा विषय आहे, ठीक आहे, आणि तो पण ऐच्छिक आहे. रसायनशास्त्र हा पण एकाचा ऐच्छिक विषय आहे. रसायनशास्त्र फक्त याच्यात येईल आणि इथं 2 जागा शिल्लक आहे. ओके. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षकाचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे. अनिवार्य विषय म्हणजे इंग्रजी हे पण आलं. तर सीचा अनिवार्य विषय कोणता? आता इथं कळालं ई आणि एफ भौतिकशास्त्र आहे. ईचा किंवा एफचा विषय भौतिकशास्त्र आहे. तर इथं आपल्याला ई काय मिळाला? भौतिकशास्त्र. ई काय मिळाला? भौतिकशास्त्र. बरोबर आहे ना? ईचा काय मिळाला? भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र. तर राहिलेलं इतिहास. इतिहास 3 जणांना इतिहास आहे ना, तर इथं मिळाला इतिहास आणि इथंही मिळाला इतिहास. ओके. 3 जणांचा इतिहास होता. इतिहास इतिहास आला, तोही अनिवार्य होता, म्हणजे 3 ठिकाणी इतिहास आला. आपण पुढे जाण्याचाही प्रयत्न न करता आपल्याला इथंच कळलं की सीचा काय विचारलंय? सीचा अनिवार्य विषय. सी काय आहे? इथं सीचा अनिवार्य विषय काय? इतिहास. म्हणजे ऑप्शन नंबर 1. क्लिअर आहे का? याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 येतं. हा मी ते सांगितलं की हा प्रश्न नसता सोडवला तरी चालला असतं. ज्यांच्याकडे वेळ होता आणि त्यांनी बरोबर उत्तर काढलं तरी काय अडचण नाही, पण याचं उत्तर ई येतं. बघूया. एक पझल होता. यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर इथं बघ 137 आणि 87 आहे. 137 आणि 87 म्हणजे 137 मधून जर 87 गेले तर उरतात 50 आणि 50च्या दुप्पट किती आहे? 200. बरोबर आहे. इथेही त्याच पद्धतीने 72 आणि 38 आहे, तर किती उरतात? आणि त्याच्या दुप्पट 68. हेही बरोबर आहे. आणि इथं बघ 54 मधून जर 30 गेले तर उरतात 24 आणि इथं 24च्या दुप्पट, तर इथं आले पाहिजे 24 दुने 48. ऑप्शन नंबर 1. ओके. म्हणजे काय झालं? हे बघ काय झालं याच्यामध्ये, काय मिळालं आपल्याला बघ. मला याच्यावरून कळालं. याच्यावरून इथं 7 7 आणि 0 झाले. नेमके काय झालं कळालं तर बघ 137 मधून, म्हणजे याला जर आपण 137 मधून जर ही संख्या वजा केली, 137 मधून 87 गेले तर उत्तर येईल 50 आणि ह्या 50चे दुप्पट केले फक्त तर किती आले? 100. अशा पद्धतीने. बरोबर आहे. मग तेच 54 मधून 30 गेले तर उरले 24 आणि 24चे दुप्पट कर, ते येईल इथं 24 दुने 48. ओके. पुढे बघूया. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य अंक शोधा. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य अंक शोधा. बघ नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की जर जास्त मोठमोठे होत गेले तर गुणाकार भागाकार, पण जर कमी आहे म्हणजे सारखे सारखे वाढत आहे, एकदा पर्टिक्युलर हळूहळू वाढत आहे, तर त्यांच्यामध्ये नेहमी फरक शोधण्याचा प्रयत्न करा. आणि हे त्यावरच आधारित होतं. जर 14 आणि 27 यांच्यामधला जर फरक बघितला तर किती येतो? कितीचा फरक येईल? कितीचा फरक येईल? 13चा. 14 आणि 13चा फरक येईल. बरोबर आहे का? इथं जर बघितलं 27 आणि 24, 44 मधून जर आपण 7 गेले तर किती येईल? 17. कितीचा फरक येईल? 17चा. ओके. म्हणजे जर समजा असं आपण म्हटलो की हा 4चा फरक 17 आणि मग इथं 4ने वाढलं ना, हे 4ने वाढलं तर पुढची संख्या 4ने वाढायला पाहिजे, म्हणजे फरक 21चा आला पाहिजे. बरोबर आहे. मग परत पुढचा फरक कितीचा आला पाहिजे? 25चा आला पाहिजे. ओके. यांच्यामधला फरक 29चा पाहिजे. मग आहे का 29चा? ऑब्वियस आहे. यांच्यातला फरक 29 आहे. मग यांच्यातला फरक 33 पाहिजे. तर यांच्यातला फरक 15 वतून 11 3 बरोबर. हा, मग आपलं जे लॉजिक लागलं ते बरोबर लागलं. प्रत्येकात काय होतंय? 4-4चा फरक येतोय. फरकाचा फरक म्हणजे काय? यांच्यामधला फरक 17चा आहे. बरोबर आहे का? म्हणजे आता पुढच्या वेळा जो फरक पाहिजे तो कितीचा पाहिजे? 21चा पाहिजे. म्हणजे 44 मध्ये 21 जर मिळवले तर 5 आणि 65 होते. बरोबर आहे का? आणि ह्या इथं जर 65 आले तर पुढचं चेक करू. 65 मध्ये 25 जर मिळवले तर आपल्याला पुढची संख्या मिळाली पाहिजे. 5 आणि 5 10, हातच्याला 1 आणि 9, तर 90 मिळाले पाहिजे. म्हणजे आपलं जे लॉजिक लागलं 65चं हे अगदी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघ प्रश्न सोपा होता. जर प्लस म्हणजे, जर अधिक म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे भागिले, भागिले म्हणजे वजा आणि वजा म्हणजे प्लस, तर 231 गुणिले 11 अधिक 23 वजा 82 भागिले 40 यांची किंमत
किती, असा हा प्रश्न होता. तर आहे त्या पद्धतीने आपण काय करू, 231 इथंच घेतो मी लिहून बघ. 231 पेपरमध्ये काय आपण असं करणार नाही. प्लस म्हणजे गुणिले, प्लस म्हणजे गुणिले म्हणजे 11 गुणिले 23. ओके, प्लस म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे भागिले, गुणिले म्हणजे भागिले 231 भागिले. ओके, भागिले, भागिले म्हणजे वजा. आता इथं 82 भागिले म्हणजे वजा 40 आणि वजा म्हणजे प्लस, तर इथं वजा आहे तर इथं काय येईल प्लस. दॅट्स इट, आपलं तयार झालं, पदावली तयार झाली, आपण सोडू शकतो. 231 ला 11 ने भागितलं तर 11 एका 11, 11 दुने 22, उरला 1, 11 एक 11 गुणिले 23 अधिक 82 वजा 40. मग इथं बघ 23 ने 21 त्रिक 63 3, अच्छा आले 6, 21 दुने 42, 42 आणि 6 48 अधिक 82 मधून 40 गेले 42, इथं 6 8 आणि 4 12, 1 525. सॉरी 6 आणि 5, 5 आणि 3 3 आणि 2 5, 8 आणि 4 12, चला 1 4 आणि 1 5, 525. ऑप्शन नंबर 3 525. पुढचं बघूया. हा शेवटचा 100वा प्रश्न काय होता मी तुम्हाला सांगतो. इथं तो नेमकी काहीतरी झालंय, त्याला काय प्रिंट झाले. ठीक आहे, बघ प्रश्न होता की खालील आकृतीमध्ये वेन डायग्राम दिली होती, त्याच्यामध्ये दिलं होतं आपल्याला चौरस, चौकोन आणि समभुज. बरोबर आहे. आता खूप सारे मुलांचं कन्फ्युजन असतं की चौकोन आणि चौरसामध्ये, बरोबर आहे का. चौकोन म्हणजे काय, म्हणजे चौकोनला आपण म्हणतो क्वाड्रिलॅटरल, चौरसला म्हणतो स्क्वेअर आणि समभुजला म्हणतो आपण रॉम्बस. बरोबर आहे. समभुज म्हणजे काय, त्याच्या चारी बाजू सारख्या. चौरस म्हणजे काय, चारी बाजू सारख्या सारख्या पण त्यांच्यामध्ये कसं असतं 90 डिग्री असतं. आणि चौकोन, चौकोन म्हणजे अशी कोणतीही ज्याला 4 बाजू आहेत, कसाही असो म्हणतो चौकोन. चौकोन ज्याला 4 बाजू येतो काय झाला, चौकोन. बरोबर आहे. म्हणजे ह्या चौकोनाचेच हे काय प्रकार आहेत, चौकोनाचेच हे काय प्रकार आहे. बघ चौरस म्हणजे काय असतो, बघ ह्या प्रकारचा असतो, सगळ्या बाजू कशा असतात, सेम असतात. चौकोन म्हणजे तू कसाही चौकोन म्हण, कारण हेच त्याचे प्रकार आहे. आणि समभुज म्हणजे काय असतो, त्याच्या चारही बाजू सारख्या पण कोण मात्र काय वेगवेगळे असू शकतात. पण याच्यामध्ये काय होतो 90 डिग्री असतो. बरोबर आहे. आपल्याला यांची डायग्राम विचारली होती, योगायोगाने नेमकी उत्तर आहे तिथंच ऑप्शन नंबर 3. ते कसं बघ, चौकोन आहे ना, हे चौकोनाचे हे प्रकार आहे, म्हणून चौकोनासाठी जो राऊंड राहील तो सर्वात मोठा राहील. ओके, म्हणजे हा जो पहिला राहील हा कशाचा राहील, चौकोनाचा राहील. बरोबर आहे. आता समभुज बघ, समभुज म्हणजे काय, ज्याच्या चारही बाजू सारख्या, मग चारही बाजू याच्या पण सारख्या आहे. बरोबर आहे का. म्हणजे परत आपण असं म्हणू शकतो की हा जो आहे तो कशाचा आहे, समभुज आहे. आणि या समभुजाच्या आत काय येईल मग, चौरस येईल, की ज्याच्या चारही बाजू आणि कोण कसे असतील, सारखे, याला म्हणतात चौरस. तर आपली ऑप्शन नंबर 3 हेच उत्तर याचं अपेक्षित होतं, ऑप्शन नंबर 3. ओके, आणि हे होतं आजचं झालेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण. तर तुम्हाला कसं आवडलं नक्की कमेंटमध्ये सांगा. काही चुकलं असेल तर तेही सांगा. तुम्हाला काय वाटतं एखाद्या प्रश्नाबद्दल तेही सांगा. आणि प्रश्न कसा वाटला, डिफिकल्टी लेवल वगैरे कशी होती पेपरची, तेही मला कळवा. थँक्यू, धन्यवाद.